गुरुदेव ध्येय प्रकाशन अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 8वी इतिहास हा विषय आपण पाहत आहोत। मागील पाठामध्ये आपण पाहिलं असहकार चळवळ। आता 8वा पाठ आहे आपला सविनय कायदेभंग चळवळ। काय सविनय कायदेभंग चळवळ बघा, लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा लढा हा संमत झाला। महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला। पण ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या। यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही अशी प्रमुख त्यांची मागणी होती। परंतु सरकारने गांधीजींच्या ह्या मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजीने मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रहाचा करण्याचा ते ठरवले। तर बघा, मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील काय महत्त्वाचा घटक आहे, पण त्यामुळे मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादणे अन्यायकारक होते। पण त्यामुळे गांधीजीने मिठाचा सत्याग्रह केला। मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक होता, पण ब्रिटिश सरकारचे जुलमी अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा यामागचा होता व्यापक हेतू होता। पण मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजीने गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणी त्यांनी निवड केली। पण 12 मार्च 1930 मध्ये त्यांनी गांधीजींनी काय केलं, 78 सहकार्यासोबत साबरमती आश्रमातून काय केली, दांडी येथे जाण्यास निघाले। सुमारे 385 किमीच्या पदयात्रेच्या मार्गावरील अनेक गावांमधून त्यांनी भाषणे केली। पण आपल्या भाषणातून गांधीजींनी जनतेला काय केलं, निर्भय होऊन कायदेभंग चळवळीत सामील व्हायचे आवाहन केले। पण गांधीजींच्या भाषणामुळे कायदेभंगाचा संदेश सर्वत्र पसरला, पण चळवळीचे अनुकूल वातावरण तिथे निर्माण झाले। 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले। पण 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजीने मिठाचा कायदा मोडला आणि देशभर काय केला, आपल्या देशात सविनय कायदेभंग चळवळ हा सुरू केला। आता बघा, पेशावरचा सत्याग्रह बघा, वायव्य सरहद प्रांतात खान अब्दुल गफार खान हे गांधीचे निष्ठावान अनुयायी होते। पण हे सरहद गांधी म्हणून ओळखले जात। त्यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली। 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशवर सत्याग्रह तिथे सुरू केला। पण सुमारे आठवडाभर पेशवर शहर सत्याग्रहाच्या ताब्यात होते। पण सरकारने गडवाल पटलीला सत्याग्रह गोळीबार करण्याचा आदेश दिले। परंतु गडवाल पलटणीचे अधिकारी चंद्रशेखर ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला। त्यामुळे लष्करी न्यायालयाने त्या जबर शिक्षा दिली। आता महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार अडचणीत आले। मग 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली आणि देशभर दडपशाहीचे सत्र ते सुरू झाले। गांधीजींच्या अटकेचा देशभर निषेध करण्यात आला। आता सोलापूरचा सत्याग्रह, सोलापूर हा येथील सत्याग्रहात गिरणी कामगार अडचणीवर होते। पण 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आली। पण या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा तिथे काढण्यात आला आणि तत्कालीन कलेक्टरने मोर्चाला गोळीबार करण्याचा आदेश दिला। यामध्ये शंकर शिवधारे आणि यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले। आता परिणाम विचार तरी पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालय, म्युनिसिपल आणि इमारती त्यांनी हल्ले केले आणि सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा हा जारी केला। आंदोलन दडपण्यात आले। या आंदोलनात आघाडीवर असलेले मल्लप्पा दनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे फाशी त्यांना इथे देण्यात आली। बघा, मल्लप्पा दनशेट्टी यांचा फोटो, श्रीकृष्ण सारडा, परत कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे। आता बघा, धारासानीचा सत्याग्रह, गुजरात मधील धारासानी येथे सत्याग्रहाचे नेतृत्व येथील सरोजिनी नायडू यांनी केले। मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रह पोलिसांनी लाठीमार केला। पण सत्याग्रही सुद्धा शांतपणे लढाईचा प्रहर सहन करत होते। पण त्यांनी औषध उपचारासाठी घेऊन गेल्या दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे। पण असे अखंडपणे सुरू होते। पण महाराष्ट्रात वडाळ, मालवण, शिरोडा या ठिकाणी
मिठाचा सत्याग्रह झाला. तर बघा जिथे मिठागरी नव्हते तिथे लोकांना काय जंगल विषयकाले कायदे मोडायला त्यांनी सुरुवात केली. पण महाराष्ट्रात 82, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद आणि ठिकाणी इत्यादी ठिकाणी झाला जंगल सत्याग्रह झाले. आता आदिवासींनी जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बघा बाबू गेनूचे सत्याग्रह. मुंबईत परदेशी मालाखाली बहिष्कार आंदोलन सुरू झाले. या परदेशी मालाची वाहतूक करणारे वाहने काय झाले आंदोलनकर्त्यांकडून अडवली जात होते. पण मुंबईच्या निर्णयामध्ये काम करणारे बाबू गेनू सेठ या आंदोलनकर्ते आघाडीवर होते. पोलीस बंदोबस्त परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक बाबू गेनूच्या घराला समोर आला. ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. पोलिसांनी धमकी देऊनही ते जाण्याचे काही हल्ले नाही आणि अखेरीस ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. पण या बाबू गेनूच्या हुतात्मा प्राप्त झाले. बाबू गेनूचे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले. तुम्हाला काय माहिती असेल तर कायदे भंगाच्या चळवळीचे वैशिष्ट्य आपल्याला सांगितले गेले आहे या बॉक्स मध्ये. पुढे पाहूया आपण. आता गोलमेज परिच्छेद. बघा सविनय कायदेभंग आंदोलन हे सुरू असताना भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नाचा विचार करावा असे ब्रिटिशांनी काय केलं. प्रधानमंत्री रामसे मॅकडोनाल्ड यांच्या मत होते. कुणाचं मत होते तर रामसे मॅकडोनाल्ड यांचं काय झालं त्यांचं मत होतं. याकरता त्यांनी लंडन मध्ये एका परिषदेचे आयोजन केले. या परिषदेला गोलमेज परिषद असं म्हणलं आहे. काय म्हणलं आहे गोलमेज परिषद असं म्हणलं आहे. 1930 ते 1932 या कालावधीत 3 गोलमेज परिषदेचे आयोजन तिथे करण्यात आले. आता पहिलं गोलमेज परिषद बघा रामसे मॅकडोनाल्ड यांनी काय पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेला भारत तसेच इंग्लंडमध्ये काय विविध प्रतिनिधी हे उपस्थित होते. पण यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर अंजिना इत्यादी जणांना त्याचा सहभाग होता. केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती, भारताच्या संघ राज्याची स्थापना अशा विविध विषयावर काय झाली त्या परिषदेवर काही चर्चा करण्यात आली. या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष स्थानिकांचे प्रतिनिधी काय ते उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेचे या परिषदेत काय झाला भाग त्यांनी घेतला नाही. राष्ट्रीय सभा ही एक देशाची काय प्रतिनिधिक संस्था आहे. कोणती संस्था आहे तर ती प्रतिनिधिक एक संस्था आहे. तर तिच्या सहभागाविषयी काय गोलमेज परिषद हा काय चर्चा का होती निष्कर्ष ठरते. आता बघा दुसरं गांधी आयर्विन करार. गोलमेज परिषदेत दुसऱ्या फेरीत चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा काय सामील होईल असे काय ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केले. पण गांधीजीने हे अन्य नेते तुरुंगातून मुक्त केले. राष्ट्रीय सभेला मोकळेपणाने काय चर्चा करता यावी यासाठी पोषक वातावरण तिथे निर्माण केले. महात्मा गांधीजी आणि व्हाईसरॉय आयर्विन यांनी काय यांच्यात समझोता झाला. यालाच गांधी आयर्विन करार असे म्हणत. पण या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपालाचा काय केला स्वीकार करण्याची हमी दिली. परिणामी राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची काय झाली चळवळ मागे घेतली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेत चर्चेत सहभागी घ्यायची तयारी तिथे दाखवली. पण आता बघा दुसरा गोलमेज परिषद 1931 साली दुसऱ्या गोलमेज परिषदेत आयोजन करण्यात आले. पण या परिषदेत महात्मा गांधीजी राष्ट्रीय सभेचे काय होते प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. पण राष्ट्रीय सभेमध्ये भारतातील निरनिराळ्या जाती जमाती पक्ष तसेच स्थानिकांच्या प्रतिनिधी बोलवण्यात तिथे आले होते. पण गोलमेज परिषदेत सरकारने केला अल्पसंख्याचा प्रश्न हा उपस्थित केला. पण या परिषदेत भावी संघाच्या घटनेच्या बाबतीत सर्व त्यांनी काय मतभेद झाले तिथे आणि गांधीजीने मत निर्माण करण्याचा काय तिथे प्रयत्न केला गेला आणि पण ते अपयशी ठरले आणि अखेरीस काय झाला निराश होऊन गांधीजी भारतात काय आले ते परतून आले. आता पुण्याचा करार बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये दलितांचे काय झालं प्रतिनिधित्व केले आणि तेथे काय झालं त्यांनी दलितांसाठी स्वातंत्र्य मतदारसंघाची काय मागणी केली. पण दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये ब्रिटिशांमध्ये रामसे मॅकडोनाल्ड यांनी काय झालं जातीय निवाड तिथं जाहीर केला. पण त्यानुसार दलितांसाठी स्वातंत्र्य मतदारसंघ जाहीर करण्यात आले. जातीय निवडण्यानुसार हिंदू समाजाची काय झाली
विभागणी गांधीजींना ही काय होती मान्य नव्हती, म्हणून त्यांनी निवाड्या विरुद्ध काय केला, एरोडा येथे काय केला, आमरण काय उपोषण सुरू केले. आणि राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची काय त्यांनी विनंती केली. पण 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे करार झाला. आणि या करारामध्ये पुणे करार म्हणजे काय हा प्रसिद्ध आहे. या करारानुसार दलितांसाठी स्वातंत्र्य मतदाराची राखीव जागाची काय झाली तरतूद तिथे करण्यात आली. तर आता बघा तिसरा गोलमेज परिषद नोव्हेंबर 1932 मध्ये इंग्लंडमध्ये तिसरी गोलमेज परिषद झाली भरवण्यात आली. पण मात्र राष्ट्रीय सभेने परिषदेवर बहिष्कार घातला आणि त्यावर परिषदेला अर्थहीन ठरली. आता सविनय कायदे भंगाची दुसरी फेरी बघा. दुसऱ्या गोलमेज परिषदेतून उद्विग्न केला गांधींनी भारतात आले आणि सविनय कायदे भंगाला आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण गांधीजीने सरकारने काय ताबडतोब तिथे अटक केली, त्यामुळे जनतेमध्ये काय झाला असंतोष तिथे निर्माण झाला. पण सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने काय केली उत्तर दिले. पण सर्वत्र नागरी हक्काची गळचेपी केली. राष्ट्रीय सभा आणि तिच्या सैनिक संघटनांना बेकायदेशीर ठरवण्यात आले आणि त्यात कार्यालय निधी ताब्यात घेतला. राष्ट्रीय वर्तमानपत्र साहित्याच्या काय निर्बंध घालण्यात आले. पण अखेरीस एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी चळवळ काय केली मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाचे आंदोलन ऐतिहासिक काळाला पर्व तिथे संपले. पाठावरील स्वाध्याय मध्ये सोडवायचा. आपण पुढचा पाठ पाहूया. मग पुढचा नाव पाठ आपला स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. काय स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व बघा. या पाठामध्ये आपण छोडो भारत आंदोलन, भूमिगत चळवळ, आझाद हिंद सेनेचे कार्य यांचा अभ्यास या पाठामध्ये आपण करणार आहोत. आता बघा 1935 चा कायदा काय होता, तर या कायद्यामध्ये भारतात काय ब्रिटिश शासित प्रांतातील संस्थानालय यांची मिळून संघराज्याचे स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. पण यानुसार ब्रिटिश शासित प्रदेशाचा कारभार हा भारतीय प्रजेच्या हाती घ्यायला सोपवण्यात येणार होता. पण संस्थान संघराज्यात सामील झाल्यास स्वायत्त म्हणून राहणार नाही याची काय झाली स्थानिकांना संघराज्यात सामील होण्यास त्यांनी नकार दिला. म्हणून या कायद्यातील काय संघराज्याची योजना काय झाली अंमलात आली नाही. आता पुढचा पॉइंट आहे प्रांतिक मंत्रिमंडळे. 1935 च्या कायद्याने राष्ट्रीय सभेचे काय झाले समाधान झाले नाही. पण तरी त्या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेण्याचे ठरवले. 1937 मध्ये देशातील 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. त्यापैकी फक्त 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला काय झाले बहुमत मिळून ते मंत्रिमंडळाचे सत्तेवर आले. पण इतर 3 प्रांतांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाले तिथे संमिश्र मंत्रिमंडळाला तिथे बनवण्यात आले. पण राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने राजकारणाची झाली तुरुंगात मुक्तता, मूलोद्योग आणि शिक्षणाची झाली सुरुवात, दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना, दारूबंदी आणि शेतकऱ्याच्या कर्ज निवारण कायदा यासारख्या अनेक झाली लोकोपयोगी कामे केली. आता क्रिप्स योजना बघा. क्रिप्स योजना आपली दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेला पक्ष घेतला. जपानी फौजा भारताच्या पूर्व काय सीमेवर येऊन तिथे धडकल्या. पण जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला काय झालं आवश्यक वाटू लागले. म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले. पण मार्च 1942 मध्ये भारताविषयी एक योजना भारतीय पुढे मांडली, परंतु या योजनेमुळे कोणत्याही राजकीय पक्षाचे समाधान झाले नाही. पूर्ण स्वातंत्र्याच्या मागचा स्पष्ट उल्लेख या योजनेत नसल्यामुळे राष्ट्रीय सभेचे योजना नामंजूर केली आणि क्रिप्स योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश असल्यामुळे मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली. आता बघा दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा. 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध तिथे सुरू झाले. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिथगो यांनी भारतात इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असा दावा इंग्लंडने केला.
पण हा दावा खरा असेल तर इंग्लंडने कहलं भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. पण ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने काय केला, पूर्णपणे नकार दिल्याने नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेने काय प्रांतिक मंत्रिमंडळाची राजीनामे दिली. पुढचा मुद्दा आहे छोडो भारत चळवळ. आता क्रिप्स चळवळीनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ काय करण्याचा निर्धार तिथे केला. पण येथे वर्धा येथे काय झालं, 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला काय स्वातंत्र्य देण्याची मागणी करण्यात ठरवत होते, संमत केला. पण ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा काय भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असा इशारा त्यांनी देण्यात आला. आता छोडो भारत ठराव बघा 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गावले टॅक मैदानामध्ये क्रांती मैदान ह्या काय राष्ट्रीय सभेचे अधिवेशन तिथे सुरू करण्यात आले. पण या अधिवेशनात अध्यक्ष मौलाना अब्दुल कलाम आझाद हे होते. पण ब्रिटिशांनी भारत सोडून जावे हे राष्ट्रीय सभेचे काय होते कार्यकर्त्याने वर्धा येथे काय झालं मंजूर केलेले ठराव केलेले मुंबई येथील अधिवेशन केला शिक्कामोर्तब होणार होते. आता 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूने मांडलेला हा छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने काय झाला मंजूर झाला. पण गांधीजी नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय आला. गांधीजी म्हणाले या क्षणापासून ते तुमच्या प्रत्येक स्त्री पुरुष आपण स्वातंत्र्य झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वातंत्र्य हे भारताचा नागरिक म्हणून आपण वागले पाहिजे. आपण भारताला स्वातंत्र्य तरी करूया किंवा हे भगीरथ काय प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ. गांधीजीने जनतेला करेगा या मरेंगे ह्या भावनेला बलिदानात सिद्ध होण्यास स्फूर्तिदायक आवाहन तिथे केले. आता जन आंदोलनाचा बघा जन आंदोलनाचा प्रारंभ झाला. राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर तिथे पसरले. पण संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या. पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले आणि गोळीबार केला. पण तरी लोक काही घाबरले नाही. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग, पोलीस ठाणे, रेल्वे स्थानके इतर ठिकाणी आंदोलनाची हल्ले झाली. तर सरकारी कचरा ताब्यात घ्यायचे प्रयत्न त्यांनी केले. महाराष्ट्रात चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी इत्यादी अनेक गावात आबाल उद्धवणी काय नेत्याने असीम धैर्याने काय केला लढे हे अविस्मरणीय ठरले. आता भूमिगत चळवळ बघा 1942 अखेरीस जन आंदोलनाला नवे वळण मिळाले. आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्याकडे आले. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राममोहन लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा अस्वली, युसुफ मेहर सुचेता कृपलानी, एस.एन. जोशी, शिरभाऊ लिमे, नागू गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बांगडे, उषा मेहता यांच्यासारखे अनेक नेते इथं आघाडीवर होते. पण रेल्वे मार्गाची मोडतोड करणे, टेलिफोनचा तारा तोडणे, पूल उद्ध्वस्त करणे इत्यादी मार्गाने आंदोलनाची दळमळत सरकारी विस्कळीत त्यांनी केले. पण संपूर्ण भारतात आंदोलनाची काय झाली पडसाद तिथे उमटले. आता बघा सिद्ध प्रांतात हेमू कालानी यांनी हत्यारबंद ब्रिटिशांना घेऊन जाणारी रेल्वे येथे काय असल्याचे वृत्त कळताच आपल्या साथीदारासह रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करायचा तिथे प्रयत्न केला. पण न्यायालयाने फाशीची शिक्षा तिथे त्यांना सुनावली आणि सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बाही कोतवाल यांचा आझाद असताना नागपूरचा जनरल आवारे याची काय लाल सेना अशा गटाने कित्येक महिने सरकारला सोळंकी पळो करून त्यांनी सोडले. मुंबईला विठ्ठल जवेरी, उषा मेहता आणि त्यांच्या साथीदारांना एक गुप्त प्रक्षेपण तिथे स्थापन करण्यात गेले. पण आझाद त्याला काय म्हणतात ते आझाद रेडिओ म्हणत. पण त्यावर राष्ट्रभक्तीचे गीते गायली जात असेल. पण देशातील आंदोलनांच्या बातम्या काय प्रसारित केल्या जात, देशभक्तीवर भाषणे प्रक्षेपित केली जात असल्यामुळे आंदोलन चालवण्यास काय झालं जनतेला प्रोत्साहन मिळाले. आणि अशी प्रक्षेपण केंद्र कोलकाता, दिल्ली, पुणे तर काही इथे ती चालू राहिली. आता प्रति सरकारची झाली स्थापना.
देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकभिमुख सरकारने स्थापना केली, पण यालाच प्रति सरकार असे म्हणतात. बंगालमध्ये विंध्यापूर उत्तर प्रदेशातील बालिया आझमगड, बिहारमधील भागलपूर आणि पूर्णिया जिल्ह्यात प्रति सरकारचे स्थापन तिथे करण्यात आले. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटोलेने 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणण्याचा प्रति सरकार त्यांनी स्थापन केले. पण कुंडल येथील क्रांती अग्रणी जीटी उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून तिथे कर गोळा करणे, कायदा सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे प्रति सरकार मार्फत इथे केली जात होती. पण या सरकारने नेमलेल्या लोक न्यायालयाबद्दल केलेल्या न्याय निवाडा लोकशाही स्वीकारत असत. सावकारशाहीला विरोध, दारूबंदी, साक्षर प्रसार, जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने तिथे केली. पण त्यामुळे प्रति सरकार हे जनतेने प्रेरणास्थान ठरले. आता बघा चले जाओ चळवळीचे महत्व. 1942च्या चळवळीमध्ये देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप धारण झाले. स्वातंत्र्य प्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला आणि अनेकांनी आत्मबलिदान तिथे केले. पण आंदोलनाची संख्या इतकी प्रचंड होती की त्यांना डांबून ठेवलेल्या देशातली तरुणी अपुरे त्यांना पडले. पण साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यांच्या राष्ट्रभक्तीखाली गीतांनी आंदोलनाचा उत्साह तिथे वाढवला आणि या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा अगस्त क्रांती असे तिथं म्हणतात. बघा, आझाद हिंद सेना भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पूर्व त्यांनी प्रयत्न केले. पण भारताच्या पूर्व सीमेला हजारो भारतीय सैनिक ब्रिटिश विरोधात युद्ध करण्यास तिथे उभे राहिले आणि हे सारे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते. त्यांचे नेते नेताजी सुभाषचंद्र बोस होते. तर सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे महत्वपूर्ण नेते होते. त्यांनी 2 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान हे भूषवले होते. पण इंग्लंडच्या दुसऱ्या महायुद्धात गुंतलेले असल्यास फायदा घेऊन भारत आंदोलन तीव्र करावे, त्यासाठी इंग्रजांचा शत्रूची मदत त्यांना घ्यावी लागली असे सुभाष बापूजींचे मत असे होते. परंतु याबाबत राष्ट्रीय सभेच्या ज्येष्ठ नेत्याशी त्यांच्या मतभेद झाले. परिणामी सुभाष बापूंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हे पक्ष त्यांनी स्थापन केले. आता सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या भाषणातून काय केलं, सत्तेविरुद्ध उठाव करायचे आव्हान भारतीयांना करू लागले. त्यामुळे सरकारने त्यांना बंदिवासात टाकले आणि काय केलं, तुरुंगात सुभाष बापूंनी प्रांतिक घोषण सुरू केल्याने शासनाचे कायदा मुक्त करून त्यांच्या घरी ते नजर कैदेत त्यांना ठेवले. पण तेथून वेषांतर करून सुभाष बापूने सुटका त्यांनी करून घेतली आणि 1941च्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले. कुठे पोहोचले तर जर्मनीला. तेथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केले. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले. याच काळात रासबिहारी बोस यांनी सुभाष बाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण दिले. आता बघा, आझाद हिंद सेनेची स्थापना. रासबिहारी बोस 1995 मध्ये जपानमध्ये राहत होते. पण आग्नेय राष्ट्रातील देशप्रेमी भारतीयांनी संघटित करून त्यांना इंडिपेंडन्स लीग ह्या नावाची संघटना तिथे स्थापन झाली. पण 1942च्या काळात पूर्वाधारात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील हे प्रदेश जिंकले आणि तेथील ब्रिटिश राज्यातील सेनेतील हजारो भारतीय सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या जपानच्या हाती लागले. युद्धबंदी झाल्यामुळे भारतीय सैनिकांची एक पलटण मोहन सिंग यांच्या मध्ये रासबिहारी बोस यांनी तयार केली. तिला आझाद हिंद सेना असे म्हणत ती पुढे नेताजी सुभाषचंद्र बोसने आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. पण 1943च्या ऑक्टोबर मध्ये नेताजीने सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले. शहानवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुसिंग धिल्ला, प्रेमकुमार सहगल इत्यांचे ते प्रमुख सहकारी होते. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन व या झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या. नेताजी सुभाषचंद्र बोसने भारतीय जनतेला
तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, असे आव्हान त्यांना केले. पण आझादी सेनेचे पराक्रम बघा. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने अंदमान निकोबार काही बेटे जिंकून आझादी सरकारच्या स्वाधीन केले. पण नेताजीने त्यांना अनुक्रमे शहीद आणि स्वराज्य अशी काही नावे दिली. 1944 मध्ये आझादी सेनेने म्यानमार मधील अरनागाचा प्रदेश मिळवला. कोणता प्रदेश मिळाला तर अरनागाचा प्रदेश मिळवला. आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणे जिंकले. आणि याच काळात आझादी सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्यामुळे इस्फाळची मोहीम काय झाली, अर्धवट राहिली. आणि मात्र प्रतिकूल परिस्थितीत आझादी सेनेच्या सैनिकांना नेटाने तिथे लढत होते. परंतु याच काळात जपानने शरणागती काही पत्करली. 8 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. याच पार्श्वभूमीवर आझादी सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. अशा रीतीने आझादी सेनेचे लढत रोमहर्षक पर्वत येथे संपले. पुढे आझादी सेनेच्या अधिकाऱ्यावर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा करायला आरोप ठेवला. पण पंडित जवाहरलाल नेहरू, मुल्लाभाई देसाई, तेजबहादूर सप्रू यांच्यासारख्या निष्णात कायदे पंडितांनी त्यांच्या बचावाचे काम केले. मात्र लष्करी न्यायालयाने या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची काही शिक्षा ठोठावली. आणि त्यामुळे भारतीय जनतेने ब्रिटिश शासनाविरुद्ध प्रखर असंतोष निर्माण केला. अखेरीस लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षा सरकारला रद्द करायला लागले. भारतीय नौदल व विमान दलातील उठाव बघा. आझादी सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकांमध्ये व वायुसैनिकांमध्ये सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला. त्यांचा उद्रेक 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील तलवार ब्रिटिश युद्ध नौकेवर झाला. सैनिकांनी युद्ध नौकेवर वर तिरंगा ध्वज आपला फडकवला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या आणि ब्रिटिश सरकारने लष्कर पाठवून नौसैनिकांवर गोळीबार केला. त्या उत्खनात गोळीबारचे उत्तर दिले आणि त्या मुंबईतील कामगार आणि सामान्य लोकांनी नौसैनिकांना पाठिंबा दिला. अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीत नौसैनिकांची शस्त्रे खाली ठेवली आणि मुंबईचे नौसैनिकांना उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ इतर ठिकाणच्या हवाईदलातील अधिकाऱ्यांनी संप पुकारला. पण हे उठाव कर्त्याविरुद्ध असंतोषी भावना शहराला पोहोचण्याचे निर्देशक तिथे होते. हे अशा प्रकारे 1942 ते 1946 या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया हागायला खिळाखिळी झाला. आणि छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर आणि ब्रिटिश विरुद्ध करायला व्यक्त झाला. लष्कर, नौदल, विमानदल आणि हे ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ होते. ते आता ब्रिटिश विरोधी बनू लागले. आणि सर्व घटनांमुळे भारतावरील आपली सत्ता फार काळ टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिश राजकर्त्यांना झाली. पाठवलेला स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करण्यामध्ये आपण पुढचा पाठ पाहू. 9वा पाठ आपला सशस्त्र क्रांतिकारक चळवळ बघा. आता ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारतात विविध मार्गाने आंदोलने झाली. पण यामागील एक सशस्त्र क्रांतिकारी चळवळ क्रांती होती. पण त्या खाली ओळख आपण या पाठामध्ये करून घेणार आहे. बघा, सन 1857 पूर्वी इंग्रज सत्तेविरुद्ध झालेला उठाव आणि 1857 मध्ये स्वातंत्र्य लढा अभ्यास आपण केला आहे. पण त्यानंतर काळात रामसिंह कुका यांनी पंजाबमधील सरकारविरुद्ध उठायचे आयोजन तिथे केले. आता वासुदेव बळवंत फडके, महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा हा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्राने लढले पाहिजे अशी धारणा झाली. त्यांनी वाचतात लहुजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारले. हे बंड अयशस्वी झाले. पण ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी एडण्याच्या कारागृहात केली. तेथील त्यांचा 1883 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी सशस्त्र लढा तिथे उभारला. आता चाफेकर बंधू सन 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रॅड यांनी जुलूम जबरदस्ती केली. त्यांचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण चाफेकर या बंधूंनी 22 जून 1897 रॅडचा वध केला.
दामोदर आणि बाळकृष्ण वासुदेव हे 3 बंधू त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी झाली। एकाच घरातील 3 भावांनी देश सेवेसाठी हुतात्म्य पत्करले आणि याच्या सुमारास बिहारमधील मुंडा आणि सैनिकाला बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध फार मोठा उठाव केला। तर अभिनव भारत सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये मित्रमेळा क्रांतिकाराची गुप्तकाली संघटना स्थापन केली। 1904 साली संघटनेला अभिनव भारत हे असं नाव देण्यात आले। उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर काय इंग्लंडला गेले आणि तेथून काय अभिनव भारत संघाच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारक वाङ्मय पिस्तुले इत्यादी साहित्याला पाठवण्यास सुरुवात त्यांनी केली आणि जोसेफ मॅझिनने हा प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारक स्फूर्तिदायी चरित्र इथं लिहिले आणि 1857 चा उठाव भारतीय स्वातंत्र्य युद्ध होते असे प्रतिपादन करणारे 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला। तर सरकारला अभिनव हे काय भारत संघटनेचा कार्याचा सुगाव तिथे लागला आणि त्यामुळे सरकारने बाबाराव सावरकर यांना अटक केली। बाबाराव सावरकर यांना अटक केली, त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली। या शिक्षेची बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कानेरे या युवकाने नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला, पण सरकारने अभिनव भारत संघटनेचे संबंधित असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली। जॅक्सनच्या वधाचा संबंध सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांशी जोडला आणि त्यांचा अटक करून त्यांना खटला त्यांचा भरला। न्यायालयाने त्यांना 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा तिथे फरमावली। आता बंगालमध्ये क्रांतिकारी चळवळ बघा, बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिशांविरोधी प्रक्षोभक अधिकच तीव्र झाला होता, पण आणि काही उठवच्या जागी व्यापक अशा क्रांतिकारच्या चळवळी राष्ट्रीय पातळीवर काय झाला उदय होऊ लागला। पण देशातील विविध भागात क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय काला उदय झाला, पण देशातील विविध भागात क्रांतिकारी विचारले काय होते भारवलेले तरुण आपल्या गुप्त संघटना त्यांनी स्थापन केल्या। पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जरा बसवणे, ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळी करणे, ब्रिटिश सरकारच्या लोकांना वाटणारा दरार नाहीसा करणे आणि ब्रिटिशांच्या सत्ता हा उलटून टाकणे ही त्यांची काय होती प्रमुख त्यांची उद्दिष्ट होती। तर बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती। अनुशीलन समितीच्या 500च्या वर शाखा त्यांना होत्या। अरविंद घोष यांचे बंधू बारेंद्र कुमार घोष या संघटनेचे होते ते प्रमुख होते। तर अरविंद घोष यांचा सल्ला मार्गदर्शन या संघटनेला लाभत असे, पण कोलकाता जवळ मानेकाता येथे काय समितीचे बॉम्ब तिथे करण्याचे केंद्र होते। तर 1908 साली खुदिराम बोस प्रफुल्ल चाकी यांच्या अनुशीलन समितीचे सदस्य काय किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना तिथे आखली, परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्सफोर्डची नव्हती, तर या हल्ल्यात गाडीत 2 इंग्लिश स्त्रिया तिथे मृत्युमुखी पडल्या आणि इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळीबार झाडून घेतला। पण खुदिराम बोस यांनी पोलिसांच्या हाती लागले आणि त्यांची फाशी त्यांना देण्यात आले। या प्रकाराचा तपास करत असताना अनुशीलन समितीच्या कार्यकारिणीची माहिती पोलिसांना झाली, त्यांच्या या संघटनेच्या सदस्यांची धरपकड झाली, मग सुरू केली आणि त्यांनी संघटनेच्या धरपकड सुरू करून अरविंद घोष यांनी अटक त्यांना करण्यात आली। अरविंद बाबूचा संबंध बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यात येते। सरकारला अपयश आल्याने न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले। अन्य सदस्यांना दीर्घमुदतीच्या शिक्षा तिथे ठोठावण्यात आल्या, पण राजबिहारी बोस यांनी सचिंद्रनाथ सैन्याल क्रांतिकारी संघटनेचे काय केले जाळे बंगाल बाहेर विस्तारले। पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे क्रांतिकाराची केंद्र त्यांनी उभारली आणि व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य राजबिहारी बोस यांनी सहकार्यांनी पण हल्ल्यातून लॉर्ड हार्डिंग्ज हा बचावला। कोण बचावला? लॉर्ड हार्डिंग्ज हा बचावला। मद्रास प्रांतात ही क्रांतिकारी चालू होते, पण वालचे अय्यर यांनी क्रांतिकारीचे ऍश या ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांनी ठार केले। त्यानंतर त्याने स्वतःला गोळी झाडून आत्माहुती दिली। आता पुढचा पॉइंट आपला
इंडिया हाऊस भारतातील क्रांतिकारकाला परदेशातील क्रांतिकारकांकडून सहाय्य मिळत असेल. लंडन येथे इंडिया हाऊसचे काय अशा सैन्य महत्वाचे काय केंद्र होते. तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा आणि भारतीय देशभक्तीचे इंडिया हाऊसची त्यांनी स्थापना झाली होती. पण या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जात असत. आता स्वातंत्र्याने सावरकरांना अशी शिष्यवृत्ती मिळाली होती, पण महात्मा गांधीने जर्मनी स्टुटगार्ट येथे काय भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या काय स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. याच परिषदेत भारताचा ध्वज फडकवला होता. इंडिया हाऊसची निगडीत झालेल्या असलेल्या दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंग्रा हा तरुण होय. पण त्यांनी कर्जत मायली या इंग्रज अधिकाऱ्याला काय केले, ठार केले आणि त्याबद्दल धिंग्रा येथे त्यांना फाशी देण्यात आली. आता गदर चळवळ पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश विरुद्ध क्रांतिकारी कार्यासाठी गती मिळाली, पण ब्रिटिशांच्या शत्रूची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतरकाली घडून आणता येईल. भारतीय सैनिकांची या प्रयत्नाखाली साथ घेता येईल असे क्रांतिकारकांना वाटत होते. पण या संधीचा लाभ घेण्यासाठी क्रांतिकारक काय संघटना तिथे स्थापन झाल्या. गद्दर ही त्यातील काय प्रमुख संघटना आहे. अमेरिका, कॅनडा येथे काही भारतीयांनी गदर या राज्य संघटनेची स्थापना केली आणि लाल हरदयाल आणि भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव, खान खोजे इत्यादी काय क्रांतिकारक संघटनेचे प्रमुख नेते म्हणून होते. तर गदर म्हणजेच विद्रोह आणि गदर हे काय संघटनेच्या मुखपात्राचे नाव होते. या मुखपत्रातून ब्रिटिश राजवटीचे भारतावरील झालेले दुष्परिणाम काय निश्चित करण्यात आले. भारतीय क्रांतिकारकाच्या साहसी कृत्यांची माहिती काय सांगितली जाईल. अशा प्रकारे राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती यांचा काय संदेश गदर मुखपत्रात भारतीयांना दिला आणि ब्रिटिश विरोधी उठाव करण्यासाठी गदर संघटनेच्या नेत्याने युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले. या पंजाबमध्ये ब्रिटिशांविरोधात उठाव करण्यासाठी योजना आखली आणि लष्करामध्ये भारतीय सैनिकांचा काय झाले ते उठाव साधण्यासाठी ते उद्युक्त झाले आणि रासबिहारी बोस, विष्णू गणेश पिंगळे यांच्या उठावाचे नेतृत्व करावे त्यांनी असे ठरवले. पण या फितुरीमुळे ब्रिटिशांना योजना त्यांच्या सुगावा लागला. पण पिंगळे पोलिसांच्या घराला हाती सापडले आणि त्यांना काय फाशी देण्यात आली. तर रासबिहारी बोस मात्र निष्ठूर जायचं काय यशस्वी झाले आणि जपानमध्ये जाऊन त्यांनी आपले क्रांतिकार्य सुरू ठेवले. युद्ध काळात परदेशात अन्यत्र या क्रांतिकारी चळवळी कार्यरत होती. पण बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेन दत्त आणि हरदयाल यांनी काय जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिश विरुद्ध काढल्या योजना आखल्या. सन 1995 मध्ये महेंद्र प्रताप, बरकतुल्ला, ओबेदुल्ला सिद्दी यांनी काय काबूलमध्ये स्वातंत्र्य लढा भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती. आता बघा, काकोरी कट्ट सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळी संपुष्टात आल्या. पण गांधीजीने असहकार चळवळी स्थगित केल्यामुळे अनेक तरुण क्रांती मार्गाकडे वळले. पण चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल आणि इत्यादी क्रांतिकारक एकत्र आले. क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना तो 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशात रेल्वे स्टेशनवर लुटला. यास काकोरी कट असे म्हटले जात. पण सरकारने तत्काळ कारवाई करून क्रांतिकाऱ्यांना अटकेत टाकले आणि त्यांच्याकडे खटले तिथे चालवण्यात आले. पण अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या हाती सापडले नाहीत. तर बघा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन बघा, समाजवादी विचाराने प्रभावित झालेल्या तरुणांना देशव्यापी क्रांतिकारक संघटना उभी करण्याचे ठरवले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुण यामध्ये प्रमुख होते. हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारासाठी 1928 मध्ये ह्या साली फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये तरुणांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटनेची स्थापना केली. पण भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे या संघटनेचे उद्दिष्ट ह्यामध्ये होते. तर त्याचबरोबर तिला शेतकरी
शोषण करणारे अन्याय सामाजिक आर्थिक व्यवस्था काय झाली उलथून टाकायची होती आणि सामाजिक न्यायाला काय समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी काय महत्व दिले। शस्त्रे गोळा करणे आणि त्या कार्यक्रमाची त्याने अंमलबजावणी करणे ही काही कामे संघटनेच्या स्वातंत्र्य विभागाकडे सोपवली आणि या विभागाचे नाव होते तर काय नाव होते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आर्मी आणि त्यांचे काय प्रमुख ते कोण होते चंद्रशेखर आझाद हे होते। या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारी तिथे कृत्य केली। भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 16 अधिकाऱ्याला घालून गोळ्या घालून द्यायला ठार केले। नागरी हक्काची पायमल्ली करणारे 2 विधेयके यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केले आणि त्या निषेध करण्यासाठी भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती काही बॉम्ब तिथे फेकले। सरकारने तात्काळ हिंदुस्थानी सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रावर धाडी घातली। त्यातून शॉर्ट्सच्या हत्येचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले। सरकारने क्रांतिकारकांची धरपकड सुरू केली पण त्याच्या राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले पडले। भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात तिथे फाशी त्यांना देण्यात आली पण चंद्रशेखर आझाद हे शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती सापडले नाही। पुढे अल्हाबादच्या अल्फ्रेड पार्क मध्ये पोलिसांच्या झालेल्या चकमकीत ते ठार झाले। आता चितगाव शस्त्रागारावरील हल्ला बघा। सुरेसेन हे बंगालमध्ये चितगाव क्रांतिकारी गटाचे नव्हते प्रमुख होते। त्यांना आपल्या भोवती अनंत सिंग गणेश घोष कल्पना दत्त प्रतिलता वड्डेदार यासारख्या निष्ठावान क्रांतिकारक फौज त्यांनी गोळा केली पण त्यांच्या या सैन्याने चितगाव येथे शस्त्रागारावर हल्ल्याची योजना सुरेसेन यांनी आखली। योजनेप्रमाणे 18 एप्रिल 1930 मध्ये क्रांतिकारकांनी चितगावामध्ये 2 शस्त्रागाराचे शास्त्राच्या ताब्यात त्यांनी घेतले आणि टेलिफोन टेलिग्राफ यंत्रणा त्यांनी तोडून टाकली आणि संदेशवाहक यंत्रणा ठप्प करण्यात यश त्यांना मिळवले। त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजांची रोमहर्षक लढत केली। तर 16 फेब्रुवारी 1933 रोजी सुरेसेन त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले। सुरेसेन व त्यांच्या 12 सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा तिथे देण्यात आली। कल्पना दत्त यांना झाली जन्मठेप झाली आणि प्रीतिलता वड्डेदार पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती त्यांनी दिली। चितगाव उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली आणि शांती घोष सुनीती चौधरी या शाळकरी मुलाला जिल्हा न्यायाधीशाला ठार केले। उत्तर बिहार दासवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नर गोळ्या घालण्यात त्यांना झाडल्या। अशा अनेक क्रांतिकारी झाल्या घटना या काळात घडल्या। जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ओडवायर याचा वध सरदार उधम सिंग यांनी इंग्लंडमध्ये 1940 साली केला। तर भारतीय स्वातंत्र्य संग्राम मध्ये क्रांतिकारी चळवळीने मोठे एकदम योगदान दिले। क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेची लढताना साहस निर्धाराचे दर्शन घडवले। या राष्ट्राचे राष्ट्रप्रेम समर्पण वृत्ती केवळ अजोड होती पण यांचे बलिदान भारतीय स्मृतिदायक ठरले आहे। बघा पाठावरील स्वाध्याय तुम्ही सॉल्व करायचा आहे। आपण पुढचा पाठ पाहूया। 11वा समतेचा लढा। चला आधुनिक भारतात वाटचाली राजकीय स्वातंत्र्याचा लढा हा महत्वाचा होता पण हा लढा मानव मुक्तीचा आणि व्यापक तत्त्वांवर आधारलेला आणि पारतंत्र्याबरोबर सर्जनशाही सामाजिक विषमता आर्थिक शोषण यासारख्या गोष्टींचा विरोध होऊन लागला पण स्वातंत्र्याप्रमाणे समतेला तत्त्वे फार महत्वाचे होते। या दृष्टीने शेतकरी कामगार स्त्रिया दलित इत्यादी समाज घटनांनी उभारलेल्या चळवळी आपल्या समतेला महत्व देणारा समाजवाद प्रवाह यांचे योगदान मोलाचे ठरले पण त्यांचे भान ठेवल्याशिवाय आधुनिक भारताची जडणघडण शकणार नाही। आपण या काही चळवळीचा अभ्यास आता यामध्ये करूया। आपण समतेचा लढा या पाठामध्ये बघा। आता शेतकरी चळवळ ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचा दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना भोगायला येतो। जमीनदार सावकार
त्यांनी ब्रिटिश सरकारकडे संरक्षण देत असत, शेतकऱ्याला अन्याय करत त्या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्याला अनेक उठाव केले. पण बंगालमध्ये शेतकऱ्यांनी नील उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापन उठाव केला आणि दीनबंधू यांच्या काही नील दर्पण या नाटकाने नील उत्पादक शेतकऱ्याची हालकीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली. पण 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जमीनदार सावकारांनी यांच्या काही अत्याचार विरुद्ध त्यांनी मोठा उठाव तिथे केला. बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना काही स्थापना केली. पण केरळमध्ये मोपला शेतकऱ्याने मोठा तिथे उठाव केला. तो ब्रिटिश सरकारने चिरडून टाकला. 1936 साली यांची म्हणजेच रांगा यांच्या पुढाकारांनी अखिल भारतीय किसान सभा ही स्थापन केली. स्वामी सहजानंद यांनी हे सभेचे अध्यक्ष होते. या सभेने शेतकऱ्याच्या हक्काचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला. पण 1936 साली महाराष्ट्रात ग्रामीण भागाचा फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले आणि या अधिवेशनात हजारो शेतकरी उपस्थित होते. तर 1838 मध्ये पूर्व खानदेशाला अतिवृष्टी होऊन पीक बुडाले. पण शेतकऱ्याचे स्थिती हालकीची झाली होती. शेतसारा माफ करून घेण्यासाठी सानेगुरुजींनी जागोजागी सभा घेतल्या, मिरवणुका काढल्या, कलेक्टर कचेरीवर येऊन मोर्चे काढले. 1942 साली क्रांती परत शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले. आता कामगार संघटन 19व्या शतकात उत्तर भारतामध्ये कापड, गिरण्या, रेल्वे कंपन्या यासारख्या उद्योगाची तिथे सुरुवात झाली. कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उद्याला आला नव्हता, परंतु तरी या काळात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न झाले. शशीपत बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे यांचे स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले. पण लोखंडे कामगारांविषयी कार्य एवढे मोलाचे होते की त्यांच्यावरून भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून असे केला. या सुमारास आसाममध्ये चहाच्या वाढीतील कामगारांच्या दक्षिण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले. 1899 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला म्हणजे GIP या रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांच्या वेळेस संप पुकारला. पण रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला. वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशी पाठी मांडण्यासाठी कामगारांनी वेगवेगळे संप केले. पण पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरण झाले. औद्योगिकीकरणामुळे कामगार वर्गात वाढ झाली. तेव्हा मात्र राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता त्यांना भासू लागली. आता या गरजेतून 1920 साली ऑल इंडिया ट्रस्ट इंडियन काँग्रेसची म्हणजेच आयटक स्थापना करण्यात आली. नामजोशी आयटकाचा कार्य त्यांनी मोठा वाटा घेतला. लाला लजपत राय हे आयटकचे पहिल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. कामगारांनी राष्ट्रीय आंदोलनावर सक्रियपणे त्यांनी सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले. आता कामगार या वर्गात समाजवादी विचारधाराला प्रसार करून त्यांचा लढवून संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी केले. पण 1828 साली मुंबई येथे 6 महिने तिथे संप केला. असे अनेक संप रेल्वे कामगार, टाक कामगार इत्यादी केले. पण कामगार चळवळीचं भारतीय शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले आणि ही चळवळ दडपून टाकण्यासाठी कायदे करण्यात आले. कामगारचे लढे हे राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले. आता समाजवादी चळवळ जनसामान्यांच्या हित रक्षणासाठी ब्रिटिश सरकार उलथून टाकणे आवश्यक आहे असे राष्ट्रीय सभेचे अनेक तरुण कार्यकर्त्यांना ते वाटू लागले. त्याचप्रमाणे आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्वावर समाजाची फेररचना ही झाली पाहिजे होती. पण त्यांची जाणीव त्यांना होऊ लागली. जाणीवेतून समाजवादी विचारांचा उदय आणि तिथे विकास होऊ लागला. पण राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापनेचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार 1934 साली काँग्रेस समाजाची स्थापना झाली. स्थापना करण्यात आली. त्यात आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, विनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया इत्यादी नेते होते. 1942 छोडो भारत आंदोलन हे समाजवादी त्यामध्ये अग्रभागी होते. पण कार्ल मार्क्स यांनी त्यांचा साम्यवाद त्यांचा परिचय भारतीयांना होऊ लागला. लोकमान्य टिळकांनी 1941 मध्ये
मार्क्स विषयी लेख लिहिला होता. पहिल्या महायुद्धानंतर भारतात साम्यवादाचा काही प्रभाव जाणवू लागला. मावेंद्रनाथ रॉय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत काय सक्रिय सहभाग होता. आता 1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची काय झाली तिथे स्थापना झाली. कामगारच्या शेतकऱ्याचा काय लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले. पण सरकारला साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागला आणि सरकारने ही चळवळ चिरण्याचे ठरवले. पण श्रीपाद अमृत डांगे, मुझफर अहमद, केशव नीलकंठ आणि जोगळेकर यांनी काय ते पकडण्यात तेथे आले. पण ब्रिटिश राज्याकडे उलथून टाकण्याचा कट केल्याचा आरोप त्यांच्याकडे ठेवण्यात आला. पण त्यांना वेगवेगळ्या शिक्षा करण्यात आल्या आणि हा खटला मीरठ येथे काय झाला चालवण्यात आला. पण त्यातून मीरठ खटला असे म्हणत होते. काय म्हणत असेल त्याला मीरठ खटला असे म्हणत. मीरठ खटल्यानंतर कामगार काय साम्यवादाचा प्रभाव कायम राहिला. आता स्त्रियांची चळवळ भारतातील समाज व्यवस्थेत स्त्रियांना हे दुय्यम स्थान होते. अनेक दुष्ट चालीरीती त्यांच्याकडे अन्याय होत असे. परंतु आधुनिक युगात याविरुद्ध काही जागृती होऊ लागली. स्त्री विषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला. त्या काळात स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊ लागले. त्यांचे स्वातंत्र्य संस्था संघटना स्थापन होऊ लागल्या. पंडित रमाबाई स्थापन गेलेल्या आर्य महिला समाज या शारदा सदन या संस्था होत्या. तसेच रमाबाई दांडे यांनी स्थापन केलेली सेवा सदन संस्था ही उदाहरणे आहेत. तर भारत महिला परिषद मध्ये 1904 ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स 1947 यांची संस्थेची काही स्थापना झाली. त्यामुळे संस्थात्मक कार्य हे राष्ट्रीय पातळीवर येऊन पोहोचले. तर वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नावर संघटना माध्यमातून स्त्रियांना कायला संघर्ष करू लागल्या. पण रखमाबाई जनार्दन साबळे यांनी वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर आता स्त्रियांसाठी आरोग्य विषयक व्याख्यानमाला चालवल्या. तसेच राजकोट आणि येथे काय रेड क्रॉस सोसायटी शाखा त्यांनी उघडली. 20व्या शतकात सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा काय सहभाग वाढू लागला. राष्ट्रीय चळवळीत क्रांतिकारी स्त्रियांना मोलाचा सहभाग घेतला. पण 1935 च्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये स्त्रियांचा तिथे समावेश झाला. पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानात स्त्री पुरुष समतेचे काय तत्व स्पष्टपणे तिथे नमूद करण्यात आले. तर दलित चळवळ बघा. आता आपण दलित चळवळ हा पाहतो. भारतातील समाज रचना विषमता आढळलेली होती. समाजात दलितांना पिळणाऱ्या अन्य वागणुकीविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु यांसारख्या समाज सुधारकांनी जनजागृती केली. महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळ बाबा वलंगकर, शिवराम जन्म कांबळे आणि यांची अस्पृश्यता कायदे निर्मूलनाचे त्यांनी कार्य केले. पण गोपाळ बाबा वलंगकर यांनी इसवी सन 1848 मध्ये विठ्ठल विद्वासन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. शिवराम जानबा कांबळे यांनी काय सोमवंशीय मित्र हे मासिक 1 जुलै 1908 रोजी सुरू केले. मुरळी जोगतींच्या प्रश्नाचा वाचा फोडली. पण तसेच देवदासीच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. तामिळनाडू पेरियार रामस्वामी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिस्ट्रेस क्लासेस मिशन यांनी संस्था सुरू केली. दलितांना स्वाभिमानाची सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे ही कार्यशाळेचा महत्वाचा भाग होता. तर उंचवर्णीय कायमातील दलित विषयक भ्रामक समज होती काही नष्ट करणे हा त्या कार्याचा दुसरा भाग होता. त्यासाठी मुंबईतील देवनगर या भागात मराठी शाळा उद्योगशाळा काढल्या. त्यांनी पुण्यातील पर्वती मंदिरातील प्रवेश सत्याग्रह, दलितांचे शेतकी परिचय काय संयुक्त मतदारसंघ योजना इत्यादी बाबत दलित वर्गांच्या हिताच्या दृष्टीने ते विविध कार्यामध्ये सक्रियपणे त्यांनी भाग घेतला. तर राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पाठराखण केली. यांच्या त्यात काळ निर्माण झालेल्या ब्राह्मण चळवळीचे नेतृत्व त्यांनी केले. पण राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची क्रांतिकारी जाहीरनामा काढला. मोफत सक्तीचा काय प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. त्यांनी जातीभेद निर्मूलन भरीव कार्य केले. रोटीबंदी, बेटीबंदी व व्यवसाय बंदी असे 3 निर्बंध जाती व्यवस्थेत त्यांनी होत. तर या संदर्भात सभा परिषदेमध्ये दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटीबंदी जाहीरनामे धुडकावून लावले. बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समोर नष्ट होणार नाही अशी शाहू महाराजांची धारणा होती. पण त्यांनी आपल्या संस्थान आंतरजातीय
विवाहास कायदेशीर मान्यता मंजूर केला. 22 फेब्रुवारी 1948 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामे प्रसिद्ध होऊन संसदेत बुलेटेदारी पद्धती नष्ट करण्यात आली. कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली. शाहू महाराजांनी व्यवसाय स्वातंत्र्य देऊन एक प्रकारचे सामाजिक गुलामगिरीचे लोकांचे काय घेतले, मुक्तता केली. बघा, दक्षिण भारतात जस्टिस पक्षाने सामाजिक समतेसाठी मोलाचे कार्य केले. तर महात्मा गांधीजीने अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेऊन तो काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मांडला. एरोडा येथील तुरुंगात असताना सनातनी हिंदू पंडितांशी वाद करून अस्पृश्यतेचा शास्त्रधर्म नसल्याचे प्रतिपादन तेथे केले. पण हरिजन सेवक संघाची प्रेरणा दिली आणि त्यापासून प्रेरणा अमृतलाल, विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाप्पा, अप्पासाहेब पटवर्धन इत्यादी कार्यकर्त्यांनी समता कामाला स्वतःला झोकून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर समाजाची काय झाली, उभारणी करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते. जाती संस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितांवरील अन्यायाचा आणि विषमतेचा काय शेवट होणार नाही अशी त्यांची खात्री होती. सामाजिक समता दलितांचा हक्क आहे अशी त्यांची धारणा होती. स्वाभिमानावर आधारलेली चळवळ करणे यांनी काय अभिप्राय होते. या भूमिकेतून त्यांनी 1924च्या जुलैमध्ये बहिष्कृत हितकारी सभेची स्थापना केली. त्यांनी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही स्फूर्तिदायकाला संदेश दिला. बाबासाहेब बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या सार्वजनिक पानपेठेत अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून त्यांनी घेतले होते, पण तरीही या प्रदेशात पानपेठे खुले झाले नाहीत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अनुयायांनी केला महाड येथे 14 तारखेवर सत्याग्रह केला. त्यांनी विषमतेवर पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन तेथे केले. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांनी काय केला, प्रवेश मिळावा म्हणून यासाठी 1930 मध्ये त्यांनी सत्याग्रह सुरू केला आणि या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. हे वृत्तपत्रे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अविभाज्य अंग होते. तर समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दुःखाला वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता अशी काय वृत्तपत्रे केली. बघा, महाराष्ट्र 14 तारखेवर झालेल्या सत्याग्रहामध्ये दाखवला आहे. पुढे पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मंजूर पक्ष स्थापन केले. कामाच्या हिताच्या नसणाऱ्या कायद्यांचा काही विधिमंडळात येथे विरोध केला. दलितांच्या प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी 1942 काय शेड्यूल कास्ट फेडरेशनची काय स्थापना झाली. आधुनिक भारतात काय समतेवर आधारलेली समाज रचना निर्माण करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे महत्वाचे योगदान दिले. 1956 मध्ये नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायांना काही मानवतेचा आणि समतेचा काही पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी तिथे स्वीकार केला आणि आधुनिक भारताच्या जडीने समतेसाठी उभारलेल्या लढ्यामध्ये महत्वाचे स्थान त्यांनी आहे. पाठवणी स्वाध्याय तुम्ही सोडवायचे आपल्यामध्ये. आपण इथेच थांबूया. थँक्यू.